नमस्कार यूट्यूब व्ह्यूअर्स. इथे तुम्ही बघताय ही मिक्स व्हेज भाजी आहे. सुंदर अशी झालेली आहे. हॉटेलमध्ये असते तशी अगदी चमचमीत भाजी तयार होते. तर त्यासाठी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये फ्लॉवर घेतला आहे, मी मटार घेतले, फरसबी घेतली आहे, गाजर एक तुकडे करून घेतले आणि एक छोटा बटाटा कापून घेतलेला आहे. त्याशिवाय आपल्याला इथे एक कांदा आणि 2 टोमॅटो लागतील. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत, कारण आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे टोमॅटो छान लालबुंद घ्या. त्याशिवाय इथे काही खडे मसाले लागतील. 2 हिरव्या वेलच्या, 4 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे. हा जो गरम मसाला आहे त्यानेच भाजीला छान चव येते. त्याशिवाय इथे मी 5-6 काजू घेतलेले आहेत आणि पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, पाण्यात घालून ठेवलेले अर्धा तास. त्यामुळे त्या छान ग्राइंड होतात, त्याची पेस्ट एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. तुम्ही इथे बदाम पण घालू शकता. हे आपण ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करेपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. कढईतलं तेल तापतं आहे तोपर्यंत आपली ही ग्रेव्ही करून तयार होईल. तर इथे ग्रेव्ही झालेली आहे, छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि कलरही छान आलेला आहे. इथे तेलही तापलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण ज्या भाज्या कापून ठेवलेल्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही सिमला मिरची पण हवी तर घालू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही. आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या तेलावर आपल्याला एक 5 मिनटं तरी छान परतून घ्यायच्या आहेत. परत त्यावेळी मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते, म्हणजे भाज्यांना छान लागेल. ह्या भाज्या आपल्याला थोड्या परत 1/3 आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, पण त्या ओपनच ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत, झाकण ठेवायचं नाही आहे. एक 5 मिनटामध्येच भाज्या आपल्या 1/3 शिजल्या जातात आणि परतून घेतल्यामुळे त्याचा क्रंचीनेस देखील तसाच येतो. ते आता मी काढून घेते. त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेते. जरा जास्तच तेल घ्या, म्हणजे भाजी छान तयार होते. तर तुम्हा सर्वांचंही रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी तेलामध्ये जिरं घालून घेतले. जिरं छान फुललं की 2 तमालपत्र घालून घेतले. आणि आत्ता हा त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. एक छान 2-3 मिनटं आपल्याला हा कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे. हलकासा त्याला ब्राऊन रंग आला पाहिजे एवढा तरी तो परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आपला छानपैकी परतला गेलेला आहे. त्यातलं तमालपत्र मी आता बाहेर काढून ठेवते. तमालपत्राचं काम झालेलं आहे, फोडणीमध्ये त्याचा स्वाद उतरलेला आहे. आता यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालून घेते. ती पण छान या तेलावर परतून घ्यायची आहे. आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि छान असा सुगंध आला पाहिजे की समजायचं आपली भाजी छान तयार होणार आहे. आता यामध्ये मी काही मसाले घालून घेते. जसं की 1/2 चमचा हळद घालून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घातले, 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ बेतानेच घाला, कारण भाज्यांमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे. आणि त्याशिवाय इथे धना पावडर घालून घेतलेली आहे, 1 मोठा चमचा. आता हे पण छान तेलावर हे परतून घेऊया. परत त्यावेळी मी थोडंसं पाणी घालून घेते, 1/2 चमचा, म्हणजे मसाले खाली जळणार नाहीत आणि ते छान भाजले जातील. 1 मिनटं परतल्यावर त्यामध्ये आत्ता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटोची ती घालून घेऊया.
त्या पेस्टमध्ये खडे मसाले घातल्यामुळे ह्या पेस्टला सुंदर असा सुगंध येतो आणि तोच भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे ही पेस्ट करणं, खडे मसाले घालून ही पेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे. आता इथे टोमॅटो कच्चे असल्या कारणाने आपल्याला तेलावर हे 1-5 मिनटं तरी आपल्याला हे परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे. तर मी इथे 1-2-3 मिनटासाठी ही ग्रेव्ही कवर करून ठेवत आहे, म्हणजे ते टोमॅटो शिजले जातील. एक थोडा वेळ परत परतून घेऊया आणि परत 1-2 मिनटं मी झाकण ठेवून ते शिजू देते, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जातो आणि टोमॅटोची ग्रेव्ही जी आहे ती छान शिजली जाते. तुम्ही बघू शकता स्मूथ अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. टोमॅटो आणि कांदा छान एकजीव झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचे. दही, गोडं दही घ्या, आंबट दही घेऊ नका आणि फेटून घ्या. आणि दही घालायच्या अगोदर गॅस बंद करा, म्हणजे दही ग्रेव्हीमध्ये घातल्यावर दही फाटणार नाही. मी नेहमी दही घालते वेळी गॅस बंद करते आणि हे कंटिन्युअस स्टर करत राहायचे, म्हणजे अजिबात दही फाटलं जात नाही. हे 2 मिनटं तरी छान मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याची चवही अशी सुंदर होते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. दही घातल्यामुळे ग्रेव्ही थोडी थंड झाली आहे, म्हणून मी 1-2 मिनटं ती छान परत परतून घेते. थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण त्या भाज्या टॉस करून ठेवल्या त्या घालून घेऊया. इथे एक लक्षात ठेवा की भाज्याचा क्रंचीनेस आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणजे भाज्या चवीला छान लागतात आणि आपली भाजी पण छान तयार होते. हलक्या हाताने जरा परतून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते, मला ग्रेव्ही ही जास्त घट्ट वाटते. त्याशिवाय आपल्याला हे अजून शिजवून पण घ्यायचं आहे, त्यामुळे ती ग्रेव्ही अजून थोडी आटण्याची शक्यता आहे. तर आता ही जी भाजी आहे ती मी कवर करून 1-5 मिनटं शिजवून घेणार आहे, म्हणजे इथे बटाटा, फ्लॉवर, गाजर वगैरे छान शिजलं जाईल. 5 मिनटानंतर बघूया. तेल पण भाजीचं वेगळं झालेलं आहे, भाज्या शिजल्या पण आहेत आपल्या आणि ग्रेव्ही पण बरोबर परफेक्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये मी 100 ग्रॅम पनीर घालून घेते. पनीरचे क्यूब्स केलेले. पनीर घातल्यावर आणि भाज्या शिजल्यावर पण हलक्या हाताने ही भाजी ढवळून घ्यायची आहे, म्हणजे पनीर देखील कुस्करणार नाही आणि फ्लॉवर देखील कुस्करणार नाही. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला घातल्यावर परत एकदा ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून 2 मिनटं एक वाफ काढून घ्यायची. 2 मिनटानंतर बघूया. आपली परफेक्ट अशी मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे. छान घरभर सुगंध पसरलेला आहे भाजीचा. आता त्याच्यावर ही भाजी कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया आणि थोडी कसुरी मेथी हातावर चुरून मी घालते, म्हणजे अगदी हॉटेलसारखी अशी चमचमीत चवीची आणि कलरफुल अशी छान भाजी तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाजी सर्व करूया. ही भाजी तुम्ही गरम गरम पोळ्या किंवा गरम गरम पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर देखील छान लागते. अगदी बाहेर हॉटेलमध्ये जेवल्याचा आनंद त्यातनं मिळेल आणि लहानांना, थोरांना सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते.
तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.